5% राहिले आपल्याला सीईटीला, तर सीएस ब्रांच भेटेल का? कॉलेजमध्ये असताना हे लवकर समजलं असतं तर बरं झालं असतं. असा कोणता अनुभव आहे की कोणत्या ब्रांचला 2-3 वर्षानंतर स्कोप राहील, म्हणजे त्या ब्रांचला आम्ही ऍडमिशन घेऊन टाकू, 2-4 वर्षानंतर स्कोप राहील, आम्हाला प्लेसमेंट भेटून जाईल. दादा तुला सर्वात जास्त मोटिवेशन कोण करतं? सो एका ताईने आपल्याला क्वेश्चन विचारलाय की डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेण्यासाठी नॉन क्रिमिनल 30 मार्च 2025 पर्यंत वैध असलं तर चालेल का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण असा एक Q&A घेणार आपण. त्याचे आत्तापर्यंत यूट्यूबला पण नाही झालेलं आणि इन्स्टाला पण नाही झालेलं, आणि तुम्ही मला सगळे अनस्क्रिप्टेड करतो नावाने ओळखताच आहे. तर त्याच्यावर आपण 40K निमित्त Q&A घेतला होता. त्याच्यामध्ये भरपूर मुलांनी आपल्याला तेच क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामध्ये क्वेश्चन काही एज्युकेशन रिलेटेड होते, काही माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड होते. तर त्या सगळ्यांचा आन्सर्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर एका मित्रांनी क्वेश्चन काय विचारला माहिती आहे का? 5% राहिले आपल्याला सीईटीला, तर सीएस ब्रांच भेटेल का? तर याच्याबद्दल काय सांगते? भेटू शकते, पण तुम्हाला त्यासाठी मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि मॅनेजमेंट कोटा यावर्षी सीईटी सेलने लिगली केलेला आहे सीईटी सेल वेबसाईटवर. तर तुम्ही मॅनेजमेंट कोटाची फीज कमीत कमी आपल्याला कॉलेजच्या फी जर 1,20,000 असेल तर ते आपल्याकडून 3,60,000 रुपये फी घेऊ शकते, कारण ते वरून त्यांना ऑर्डर आलेली. तुम्ही ती कॉलेजच्या 3 पट फी घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही मॅनेजमेंट कोटा भरावा लागेल सीएसआय साठी. तर असा विषय, जर तुला बाई कमी पर्सेंटाईल असते तुला मॅनेजमेंट जावं लागेल, कॉलेजच्या फीच्या 2-3 पट पैसे भरावे लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं मी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतात त्यांचे. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला पण एक ऑप्शन आहे, तू तिथं 2-4 लाख भरून ऍडमिशन घेऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट भाई, म्हणजे आता कसं होणार आहे की मॅनेजमेंट कोट्याने ऍडमिशन घेतलं तर फर्स्ट इयरला जी फी राहणार आहे ती सेकंड इयरला राहणार आणि थर्ड इयरला पण राहणार. सो एका ताईने आपल्याला क्वेश्चन विचारलाय की डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेण्यासाठी नॉन क्रिमिनल 30 मार्च 2025 पर्यंत वैध असलं तर चालेल का? सो त्याबद्दल काय सांगशील? नाही, 30 मार्च 2025 तर डेट संपलेली, तर ते डॉक्युमेंट आता काही काम येणार नाही. कमीत कमी 30 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणार कास्ट नॉन क्रिमिनल पाहिजे, तरच ऍडमिशन प्रोसेस पुढे रेग्युलर करता येईल. नॉन क्रिमिनल काढायला जर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी वगैरे असलं तर जास्त दिवस लागतील जसं पण ऍक्च्युअली. हो, कमीत कमी 7 ते 8 दिवस लागत आहेत नॉन क्रिमिनल येण्यासाठी. तर आताच प्रोसेस करून घ्या. तुम्ही रजिस्ट्रेशन जरी केलं ना तर तुम्हाला जेव्हा कम्युनिटी वगैरे करायचं असलं त्यावेळेपर्यंत तुम्हाला भेटू शकतं. सो तुमच्या अजून पण नसेल तर काढून ठेवा, ते गरजेचं आहे तुम्हाला. आणि ऍडमिशनच्या वेळेस तर लागतच. हो, स्क्रुनिटी करण्यासाठी तुम्ही त्याचं नुसतं पावती जरी नेली तरी तुमची स्क्रुनिटी होणार. फक्त ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला ते तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. त्याच्यानंतर आता माझ्यासाठी क्वेश्चन आलेला आहे, तो घेऊ आपण. तर क्वेश्चन काय माहितीये का? दादा तुला सर्वात जास्त मोटिवेशन कोण करतं? मोटिवेशन ना प्रत्येक टाइम नुसार माझं मोटिवेशन चेंज राहिलेलं आहे. आता कसं कंटेंट क्रिएशन मध्ये गेलं तर तिथं वेगळा मोटिवेशन. त्याच्यानंतर एज्युकेशन मध्ये आता मी कसं आहे माहितीये का, कॉलेजमध्ये असताना जे माझे कॉलेजचे टॉपर आहे ना, समजा आमच्या क्लासमधला टॉपर, तो माझ्यासाठी मोटिवेशन असायचा. त्याच्यानंतर मी जेव्हा स्वतःचं काय प्रोडक्ट बिल्ड करायचा विचार करतोय त्यावेळेस माझ्यासाठी रावसाहेब घुगे म्हणून द बाप कंपनीचा एक फाउंडर आहे. एका साधारण गावामध्ये एक कंपनी चालू केली, मोठी IT कंपनी. सो तो माणूस माझ्यासाठी त्या फील्डमध्ये खूप जास्त मोटिवेशन आहे. आणि त्यांना बघून मी खूप काही गोष्टी करतोय, खूप काही गोष्टी शिकतोय. त्यांनी जे गावकडल्या मुलांसाठी केलंय ना, सो ते माझ्यासाठी त्या फील्डमध्ये खूप जास्त मोटिवेशन. ज्या फील्डमध्ये आपल्याला ग्रोथ करायची त्या फील्डमध्ये जो माणूस टॉपला आहे त्याला मोटिवेशन मानलं पाहिजे माझ्या मते. बाकी दुसरी गोष्ट म्हणजे जे युट्यूबचे व्हिडिओ वगैरे असतात मोटिवेशन, संदीप माहेश्वर सारखे, त्या मोटिवेशनचा व्हिडिओचा मी काही माझ्या लाईफमध्ये ना, एज्युकेशन जेव्हा मी घ्यायचो त्यावेळेस खूप जास्त बघितलेले आणि त्याचा माझ्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. माणूस निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहतो जर मोटिवेशन व्हिडिओ बघितले तर. सो तुम्ही नक्कीच तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करू शकतात. बाकी तुमचं ओपिनियन डिफरंट पण असू शकतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, कॉलेजमध्ये असताना हे लवकर समजलं असतं तर बरं झालं असतं, असा कोणता अनुभव आहे? सगळ्यात महत्वाची क्वेश्चन आहे की ज्यांचं मुलांचं कॉलेज झालंय ना, असा प्रत्येक मुलाला हा क्वेश्चन विचारला पाहिजे, जेणेकरून मुलं जे चुका करतात ना कॉलेजमध्ये असताना त्या करणार नाही आणि मुलांची लाईफ ते एक्सपिरियन्स घेता वेस्ट नाही जाणार. सो माझ्या लाईफमध्ये ना आता मला असं वाटतंय
की मी कॉलेजमध्ये ना कोणत्या तरी एका गोष्टीवर काम केलं असतं जास्तीत जास्त स्किलवर फोकस केला असता सुरुवातीला त्या काळामध्ये, तर मला आज लाईफमध्ये खूप जास्त फायदा झाला असता. मी त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, एक्झाम आल्या CGPA जास्तीत जास्त पाडायचे, त्याच्यावर फोकस करायचो. स्किल वगैरे ते आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. आपण गावाकडले मुलं आहे, कॉम्पिटिशन काय चालू आहे बाहेर आपल्याला माहितच नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं हे कंटेंट क्रिएशन चालू करणं किंवा हे कंटेंट तुम्हाला हे सांगणं, याचा मेन मोटिव्हच आहे की भाई आपण ज्या चुका केल्या लाईफमध्ये, आपल्याला ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम झालाय त्या तुमच्यासोबत नको व्हायला, कारण तुमच्याकडे अजून टाइम आहे. त्याच्यामुळं मुलांना चांगले जास्तीत जास्त आपल्या गावाकडच्या मुलांना, मराठी मुलांना अपडेटेड ठेवायचं काम करण्याचं मी ट्राय करतोय. कारण जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत नको व्हायला. त्याच्यामुळे तुम्ही ना आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट, एक ना एक गोष्ट जी मला प्रॉब्लेम वाटतोय त्या गोष्टीचा, प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार फ्युचर मध्ये पण, आत्ता पण. मग ते कॉलेजच्या सिलेबस रिलेटेड असू, नाही तर कॉलेजच्या बाहेरच्या कॉम्पिटिशन रिलेटेड असू, किंवा मुलं ज्या ठिकाणी चुकताय त्या रिलेटेड असू, प्रत्येक एक ना एक गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहे मी. त्याच्यामुळे ते पेज तुमच्यासाठी स्पेशली डेडिकेटेड मुलांसाठीच आहे, कारण मुलं डायव्हर्ट नाही झाले पाहिजे, एवढंच आपलं एक मोटिव्ह. बाकी वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोडिंगचा रोड मॅप सांग ना दादा. आता भरपूर मुलं कॉम्प्युटर आहे, टेक बॅकग्राऊंडचे मुलं आहे, ते भरपूर कन्फ्युज आहे. कारण आता मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगतो की कॉम्प्युटरला AI ला प्लेसमेंट नाही, ते ऍक्च्युअली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोडिंग वगैरे करणं, त्यासाठी रोड मॅप फॉलो करणं गरजेच्या गोष्टी. हे सगळ्या गोष्टी ना तुम्हाला मी पुढच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओ मध्ये देणारच आहे. रोड मॅप बद्दल बेसिक सांगायचं म्हणलं तर सुरुवातीला तुम्ही डेव्हलपमेंटवर फोकस करा, जेणेकरून तुम्हाला कोडिंग मध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. नंतर तुम्हाला डेव्हलपमेंट यायला लागली, प्रोजेक्ट वगैरे बिल्ड केले मर्ज टॅगचे जास्त करून, त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट इयर मध्ये समजा सेकंड इयर थर्ड इयर मध्ये गेले, थर्ड इयर मध्ये गेल्यानंतर तुम्ही DSO काम करा. 1 वर्ष DSO काम केलं, तुमचं लॉजिक आहे कोडिंग मधलं ते पूर्णपणे बिल्ड होऊन जातं. त्याच्यानंतर लास्ट इयर मध्ये AI, डाटा सायन्स सारखे ज्या नवीन नवीन इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजी ना त्याच्यावर काम करा, जेणेकरून तुम्ही, आता तुम्हाला कोडिंग येत आहे, तुमचं लॉजिक पण बिल्ड झालेलं आहे, आता तुम्ही नेक्स्ट लेवल या सगळ्या कॉम्पिटिशन पेक्षा थोडं पुढे राहण्याचा प्रयत्न करणार लास्ट इयर मध्ये. सो असा एक नॉर्मल रोड मॅप पण तुम्ही फॉलो करू शकता. बाकी इन डिटेल मध्ये सांगायचं तर आपल्या रीलला मी कधीतरी सांगणारच आहे, त्याच्यासाठी फॉलो करणं खरंच गरजेचं आहे, तुम्हाला तेवढं करून ठेवा. बाकी वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर एका ताईचा क्वेश्चन आलाय, आमच्याकडं 6 सेमेस्टरचा रिझल्ट पण नाही हार्ड कॉपी, आणि त्याच्यानंतर TC पण नाही, TC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, तर ऍडमिशन प्रोसेसला रजिस्ट्रेशन आम्ही करू शकतो का? तर याबद्दल काय सांगशील? तुमचा ऑनलाईन रिझल्ट तुम्ही अपलोड करू शकतात, आणि TCच्या जागेवरती तुम्ही डोमिसाईल किंवा नॅशनॅलिटी किंवा बर्थ सर्टिफिकेट या 3 डॉक्युमेंटचा यूज करून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात. पण तुमचं ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि लिव्हिंग सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आला आपल्याकडं की भाई JSPM घेऊ का KK वाघ घेऊ? सो सगळ्याला माहिती KK वाघ एक टॉपचं कॉलेज आहे, टायर 1चं कॉलेज आहे, टायर 1चं. यस. आणि JSPM आहे त्याला कमी पर्सेंटाईल तुम्हाला पडली समजा तर तिथं ऍडमिशन भेटू शकतं. 90च्या पुढे पर्सेंटाईल आले ना भाई तुला, KK वाघला अप्लाय करा, KK वाघ ट्राय कर. 90च्या आत आहे तर तू JSPM पण ट्राय करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांचं असतं आपल्याला पुण्यामध्येच ऍडमिशन पाहिजे, आपल्याला नाशिकमध्येच ऍडमिशन पाहिजे, तर त्यानुसार डिपेंड करू शकतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रेफरन्स भाई टॉपच्या कॉलेजला द्या, जे टायर 1च्या कॉलेज नाही का, जर ते भेटले तर चांगलंच आहे. तर एक क्वेश्चन आला आपल्याला की फर्स्ट इयरला मेकॅनिकल ऍडमिशन झालंय आणि सेकंड इयरला गेल्यानंतर कॉम्प्युटरला भेटेल का असं विचारलंय. सो त्याच्यामध्ये भाई मला माहिती त्यानुसार फर्स्ट इयर मध्ये ऑल क्लिअर झाला तर डायरेक्ट सेकंड इयरला गेल्यानंतर कुठंतरी तुम्हाला चान्सेस राहतात. जर सीट वॅकंट असेल, जर समजा CS एखादी सीट वॅकंट असेल तर तुम्ही ऑल क्लिअर निघाल्यानंतर तिथं अप्लाय करू शकतात, पण ते काही ठराविक कॉलेजमध्येच होतं, काही कॉलेजमध्ये होत नाही. आणि याबद्दल आणखीन एक सांगायचं म्हटलं ना तर ऍडमिशन घेताना भरपूर मुलं कॉलेजला गेले ना तर त्यांना कॉलेजवाले म्हणतात आता जी अवेलेबल ती ब्रांच घेऊन टाका, सेकंड इयरला गेल्यावर तुम्हाला चेंज करून देऊ. तर तसं होतं का, पॉसिबल आहे का, म्हणजे जेवढ्या मुलाला भेटणार? इन केस ऑफ जे म्हणतात ना आपण YD पडले किंवा ऍडमिशन कॅन्सलेशन, तर त्यांची जागा भेटू शकते जे यांना ब्रांच चेंज करायचं त्यांना, तशी डिफिकल्टी भेटणं. हा म्हणजे जेवढ्या मुलांना कॉलेजवाले या सांगताय ना तेवढ्या मुलांना नाही भेटू शकत नाही का? तर भरपूर वेळेस असं होईल तुम्हाला आता कॉलेजला ऍडमिशनला गेल्यानंतर कॉलेजवाले म्हणतील भाई तू आता या ब्रांचला घेऊन टाक सेकंड इयरला दुसरीकडे. सो ती गोष्ट रेअर आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जी ब्रांच मध्ये तुम्ही घेतला ऍडमिशन त्याच्यात फोकस करा जास्तीत जास्त, असंच सांगेल मी.
बाकी बेस्ट ऑफ लक त्या गोष्टीसाठी. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन काय माहिती आहे का, भरपूर मुलांना क्वेश्चन असा पडतोय की कोणत्या ब्रांचला 2-3 वर्षानंतर स्कोप राहील, म्हणजे त्या ब्रांचला आम्ही ऍडमिशन घेऊन टाकू, 2-4 वर्षानंतर स्कोप राहील, आम्हाला प्लेसमेंट भेटून जाईल, असं प्रत्येक मुलाला वाटतंच. ऍडमिशन घेताना Yes. वाटतंय नाही का. तर भावांनो, ज्या ब्रांचला जास्त ऍडमिशन होतात त्या ब्रांचला स्कोप राहण्याचे चान्सेस कमी होतात. कारण कसं आहे, कॉम्पिटिशन वाढते. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट, आता कोरोनाच्या वेळेस कशी CSIT-ला रिक्वायरमेंट आली, सगळ्यांचा फार मेकॅनिकल वाल्यांचे ऍडमिशन झाले, सिव्हिल वाल्यांचे ऍडमिशन झाले. ते का बरं झालं माहिती का, तोपर्यंत कॉम्प्युटरला ऍडमिशन खूप कमी व्हायचे आणि तेव्हा AI, डाटा सायन्स, त्याच्यानंतर BCA, MCA त्या रिलेटेड ब्रांच नव्हत्या, कोर ब्रांच होत्या कॉम्प्युटर सारख्या Yes, yes. ब्रांचेस. त्यामुळे तिकडे गर्दी कमी होती, Yes. ऍडमिशन कमी होते, त्यामुळे जास्तीत जास्त पोरांना भेटलं भेटलं. ऍडमिशन. सो तसं आता कॉम्प्युटरच्या बाबतीत नाही होणार. त्याच्यामुळे मी सांगू काय माहिती का, ज्या ब्रांचला कमी ऍडमिशन होतात तिला जास्त चान्सेस असू शकतात स्कोप येण्याचे. पण ज्या ब्रांचला पूर्ण ऍडमिशन फील आहे, पूर्ण फुल झाले सगळीकडे ऍडमिशन, तू कुठेतरी जास्त कॉम्पिटिशन मध्ये पडून तिथे ऍडमिशन घेऊ राहिलाय, तर त्या ब्रांचला स्कोप येणं डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं ज्या ब्रांचला कमी ऍडमिशन होतात त्या ब्रांचला जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स द्या तुम्ही, असंच सांगेल मी. बाकी प्रत्येकाचा ओपिनियन डिफरंट असू शकतो नाही का. दुसरी एक महत्वाची गोष्ट, मेकॅनिकलचे जेवढे आता प्लेसमेंट होते ना तेवढ्या कॉम्प्युटर CSIT-च्या पण होत असतील, पण CSIT मध्ये 10 पट पब्लिक आहे मेकॅनिकलच्या, कारण बाकीच्या ब्रांचेस तर तेवढे झाले. येस येस. त्याच्यामुळे 10 पोरांची प्लेसमेंट झाली मेकॅनिकल मध्ये ती लगेच कळून येते. हा. 10 पोरांचे CSIT मध्ये झाले तर मग 10 ते काहीच वाटते नाही CSIT-च्या. तो असा विषय आहे भाई कॉम्पिटिशनचा, असा विषय आहे स्कोपचा. त्याच्यामुळे भाई स्कोप येणं कोणत्या ब्रांचला ते डायरेक्ट फिक्स ऍक्युरेट कोणीच प्रेडिक्ट नाही करणार की भाई या ब्रांचला स्कोप येऊ शकतो 4 वर्षांनी. कारण प्रेडिक्ट करणार एखादा असा बाबा असता भाई, त्याच्यात सगळ्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतले असते नाही का, सगळ्याला प्लेसमेंट भेटलं असतं. येस. सो 100% प्रेडिक्ट कोणीच करू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आलाय, भाई काउन्सिलिंग घेतली पाहिजे का. सो काउन्सिलिंगचा काय रोल असतो, आता स्वतः काउन्सिलर आणलाय मी त्याच्यासाठी. त्यांचे काउन्सिलिंगचे चार्जेस 1500 रुपये होते पहिल्यांदा. येस. सो त्यांच्यासाठी आपण चार्जेस पण त्यांना खूप जास्त कमी करायला लावले ते तुमच्यासाठी. सो त्या मुलाला खरंच काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांनी नक्की त्याला कनेक्ट करा. त्याच्यानंतर काउन्सिलिंगची त्यांची व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तुम्ही तो खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो तुम्हाला, त्या ग्रुपला जॉईन व्हा. समजा तुम्हाला काउन्सिलिंगसाठी पैसे पेड नाही गेले तर त्याच्यात तुम्हाला भरपूर माहिती मिळणार, माहिती तर भेटणारच आहे तिथं. Yes, yes. ज्या मुलाला कॉलेजची पर्सनलाइज लिस्ट वगैरे पाहिजे ते काउन्सिलिंगसाठी पेड पण करू शकतात. Yes. आणि बाकी त्याच्यासाठी फक्त ग्रुपला ते जॉईन करून ठेवा व्हॉट्सअप ग्रुपला, जेणेकरून तुम्हाला वाटली काउन्सिलिंगची गरज तर त्यांच्याशी काउन्सिलिंग पण घेऊ शकता. बाकी बेस्ट ऑफ लक. ऍडमिशनसाठी नीट विचार करा. त्याच्यानंतर तुमचे आणखी काही क्वेश्चन असते ते कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा प्रयत्न करीन आन्सर द्यायचा तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा Q&A तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आता कसं आहे माहिती आहे का, अशा टाईपचे व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप जास्त याला मेहनत लागते. त्याच्यानंतर हे सगळं अरेंज करणं. सो आणि एक जणांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे असे भरपूर जणांचे आले ते, बाई तू असंच मुलांना सपोर्ट करत राहा, खूप भारी वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन आहे. त्याच्यामुळे मी हे सगळं फ्री मध्ये करतोय. ऍक्च्युली मी जे सांगतं ते मला म्हणतात ते भाई सगळं सपोर्ट करत असतं, तर मी कायम सपोर्ट करत राहणारच आहे. तुमचा पण सपोर्ट मला असाच राहू द्या. सबस्क्राईब करा, त्याला सपोर्ट करतात, त्याचे कमेंट वगैरे करतात, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण व्हिडिओला करू इथे स्टॉप. बाकी बेस्ट ऑफ लक, बाय.